नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आतापर्यंत येऊन गेले आहेत त्याची सिरीज स्टार्ट केलेली आहे. आजपासून आपण भारतीय राज्यघटना हा टॉपिक बघणार आहोत. यापूर्वी आपण काय स्टार्ट केलेलं आहे तर इतिहास हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यातही आपण त्याच्यातलाही कोणता पार्ट कंप्लीट केला आहे तर हा कंप्लीट केला आहे सामाजिक आर्थिक जागृती. याच्यात आपण टोटल 8 लेक्चर घेऊन आलेलो आहोत जे आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण स्टार्ट केलेलं आहे महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य. त्यामध्ये आपण महात्मा फुलेंचे 3 लेक्चर घेऊन आलेलो आहोत आणि सोबतच आज आपण याच्यावरच एक व्हिडिओ बनवला होता इतिहासाच्या टॉपिकवर इतर म्हणून. तर त्याच्यातही आपण मध्ययुगीन भारत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कसे मुख्य परीक्षेला प्रश्न येऊन गेले हा टॉपिक आपण आज कंप्लीट केलेला आहे. आणि आजपासून आपण दुसरा एक टॉपिक स्टार्ट करणार आहोत, म्हणजे सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना. त्याच्यातही आपण हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत भारतीय राज्यघटना. त्याच्यातही 10 टॉपिक दिलेले आहेत बरोबर. तर ते पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचे म्हणजे इथपासून स्टार्ट होईल. म्हणजे हा मेन टॉपिक आहे राज्यघटना निर्मिती / घटना समिती. याच्यातही छान व्यवस्थित वेगवेगळं केलंय, समजायला पण सोपं जातं आणि अभ्यास करायला पण सोपं जातं. तर अशा पद्धतीने याचे 10 पार्ट येतील. ठीक आहे ह्या टॉपिकचे. तर आजपासून आपण ते स्टार्ट केलेलं आहे. दुसरी गोष्ट मी सोर्स काय वापरत आहे तर हे जे पुस्तक आहे ते आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक आहे आणि त्याच्यातूनच मी सगळी सिरीज कंप्लीट करून घेत आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आदरणीय वरद देशपांडे सरांचं पुस्तक आहे ज्याच्यातून मी तुमचा 1861चा काउन्सिल ऍक्ट घेणार आहे. या व्यतिरिक्त थोडेसे पॉइंट्स मी आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून काढले आहेत. सगळे कव्हर होतात या पुस्तकांमधूनच, पण फक्त तिथे थोडं वर्डिंग मला वेगळं वाटलं. म्हटलं मग ते तुमच्यापर्यंत जर पोहोचवलं तर उत्तर म्हणजे कसं होतं, उत्तर माहिती असतं, त्याचा अर्थ माहिती असतो, पण फक्त शब्द बदलतो आणि मग आपण कन्फ्यूज होतो. मग असे हातचे मार्क्स जायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी ते वर्डिंग जे बदललंय थोडं वेगळं वाटलं म्हणून मी ते पण इन्क्लूड केले तुमच्यासाठी. ठीक आहे. पण पुस्तकं दाखवताना मी कोणते दाखवतेय, हे ज्याच्यातून खूप सारा डेटा आपण घेतलेला आहे आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं आणि आदरणीय वरद देशपांडे सरांचं. ठीक आहे. ह्या पुस्तकातून मी तुम्हाला सध्या शिकवत आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, भारतीय राज्यघटना नवीन सब्जेक्ट चालू केला आहे. त्याच्यातला 1.1 राज्यघटना निर्मिती / घटना समिती हा टॉपिक आपण स्टार्ट केला आहे. त्याच्यातही बघा आवाका म्हणून हे जे टॉपिक दिलेले आहेत हे टोटल 10 टॉपिक आहेत बरोबर. आणि हे 10 टॉपिक आपण प्रत्येक भागात एक एक करून असे 10 लेक्चर्स आपण घेऊन येणार आहे. आणि एक नोटीस केलं का तुम्ही, इथे बघा प्रश्नांची संख्या किती आहे, 57 प्रश्न. त्यामुळे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे जरा गांभीर्याने लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जशी हिस्ट्रीसाठी मी वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे तशी आता आपली याचे कुठे पडतील हे लेक्चर. तर हे बघा, एकाक्षीच्या चॅनलवर गेलं ना की प्लेलिस्टवर जायचं आणि प्लेलिस्टमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, मी यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता इंडियन पॉलिटी विथ PYQ सिरीज असं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि त्याच्यात मी तुम्हाला इंट्रोडक्टरी बरंच सांगितलं होतं की कशा कशा पद्धतीने लेक्चर्स येणार आहे आणि मी काय काय सब्जेक्ट घेऊन काय काय सोर्सेस वापरणार आहे हे सगळं सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यात आता हे एक इंट्रोडक्टरी लेक्चर, नंतर हे संविधान सभेतील 15 महिला सदस्य हे आदरणीय अभिजित राठोड सरांच्या पुस्तकातून मी दाखवलं आहे आणि नंतर मी स्वतः 1 लाइनर काढले होते. हे असे 3 लेक्चर ह्या प्लेलिस्टमध्ये आलेले आहेत. तर मग हीच प्लेलिस्ट मी पुढे पॉलिटीसाठी कोणतंही लेक्चर असेल ना, हीच प्लेलिस्ट मी आता पुढे पुढे करणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की जर कुठे लेक्चर तुम्हाला हे सापडवायचे असतील तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. अर्थात ते सिंगल लेक्चर असेल तर. आता समजा एखादा ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल आपण कायदेच बघतोय सगळं, ठीक आहे, तर मग ती प्लेलिस्ट याच्यात नाही आणता येणार बरोबर. ती प्लेलिस्ट आपल्याला वेगळी तयार करावी लागेल. हां, झालं. आता कदाचित याची पण प्लेलिस्ट बघते आता मी कसं ॲडजस्ट होतंय. कदाचित मग राज्यघटना निर्मिती घटना समिती याचीच प्लेलिस्ट तयार करून मग मला व्हिडिओ आणावे लागतील किंवा मग बघू आता. पण ती प्लेलिस्ट लक्षात ठेवा, त्याच्यातही पॉलिटीचे व्हिडिओ असणार आहेत. आता बघा,
क्वेश्चन पॅटर्न आणि वेटेज इथे काय दिलंय सरांनी ते नीट बघा. या टॉपिकवर एकूण 57 प्रश्न असून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. या विभागाचे एकूण 10 सेक्शनमध्ये विभाजन केल्याने मायक्रो ॲनालिसिस करता येते. यामध्ये संविधान सभा समित्या अध्यक्ष व एकूण अधिवेशने याबाबतचे एकूण 22 प्रश्न विचारलेले आहेत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. बघा 22 प्रश्न तर त्याच टॉपिकवर आहे. संविधान सभा समित्या अध्यक्ष व एकूण अधिवेशने याबाबत. नंतर यातील जास्तीत जास्त प्रश्न हे पूर्णतः फॅक्च्युअल असून ज्या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत तेथे इलिमिनेशन मेथडचा वापर करता येतो. ठीक आहे. ह्या गोष्टी बारीक सारीक लक्षात ठेवा ज्या त्यांनी आपल्याला मुद्दामून आपल्याला समजण्यासाठी लिहून दिलेल्या आहेत. बघा आजचा पहिला प्रश्न 1861चा कायदा. PSI मेन्स 2021ला प्रश्न विचारला आहे आणि सेम प्रश्न त्याच धर्तीवर STI मेन्स 2021ला. म्हणजे बघा एकाच वर्षात 2 वेगवेगळ्या परीक्षांना मुख्य परीक्षांना सेम प्रश्न विचारलाय. म्हणून त्या वर्षीचे पण प्रश्न किती महत्त्वाचे असतात लक्षात घ्या. PSI मेन्स 2021 आणि STI मेन्स 2021 आपण दोन्ही प्रश्न सोबत बघू. दिसत असतील आता दोन्ही प्रश्न. बघा 1861चा कायदा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. आणि दुसरा प्रश्न डॅश डॅशचा कायदा डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर 1861चा. ठीक आहे. आता तो महत्त्वाचा टप्पा का आहे तेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्याने नेमके काय काय बदल झाले, भारतीयांना काय काय अधिकार मिळाले, कोण कोण भारतीय समाविष्ट झाले, त्यांची नावं आपल्याला नीट माहिती पाहिजे. ठीक आहे. तर त्याला असं का म्हणतात की भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ह्या कायद्याला का म्हणतात. समजा मुख्य परीक्षेला जे कोणी गेले किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे आणि बोलता पण आलं पाहिजे. बघा या कायद्याने प्रथमच भारतीयांना प्रशासनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. या कायद्याने प्रथमच भारतीयांना प्रशासनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या परिषदेमध्ये बदल करून प्रत्येक सदस्याला वेगवेगळे विभाग वाटून देण्यात आले आणि 5वा सदस्य समाविष्ट. ठीक आहे. आता वेगवेगळे विभाग यालाच पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणतात. तर ती पोर्टफोलिओ सिस्टीम लागू झाली किंवा कॅबिनेट पद्धती लागू झाली हेच दुसऱ्या वाक्यात दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. 5वा सदस्य समाविष्ट. परिषदेची कार्यकारी व कायदेविषयक कामे स्वतंत्र करण्यात आली. या कायद्याने मुंबई व मद्रासच्या प्रांतांना पुन्हा कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. कायदे मंडळासाठी व्हॉइसरॉयच्या परिषदेमध्ये 6 ते 12 सदस्यांची तरतूद. त्यामुळे या सदस्यांसह एकूण सदस्य संख्या किती 17 झाली. या 12 पैकी निम्मे सदस्य गैर सरकारी हवेत. ठीक आहे. पुढे बघा. मात्र सभासदांना अंदाजपत्रकावर टीका करता येणार नव्हती. यानुसार कॅनिंगने 1662 मध्ये, आता हा पॉइंट महत्वाचा आहे, तिघांची नावं लक्षात ठेवा. 3 भारतीय त्याच्या परिषदेमध्ये 3 भारतीयांचा समावेश केला. त्यांची नावं काय? बनारसचा राजा, पटियालाचा राजा आणि दिनकरराव यांचा समावेश केला. त्यामुळे या कायद्यानेच भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश मिळवून दिला. ठीक आहे. या कायद्याने खऱ्या अर्थाने विभागीय प्रणाली सुरू करून लोकशाहीचा प्रारंभ केला आणि सत्तेचे विकेंद्रीकरणास प्रोत्साहन दिले. द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 ने भारतामध्ये कायदे मंडळाची पायाभरणी केली. सर्वप्रथमच कायदे मंडळ स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात होती. म्हणून भारतीय राज्यघटनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ठीक आहे. सर्वप्रथम कायदे मंडळ स्थापन करण्याची तरतूद याच कायद्यात होती. म्हणून भारतीय राज्यघटनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो. ठीक आहे. एवढं समजलं असेल तुम्हाला. आता आपण दुसऱ्या पुस्तकात बघू, जे मी तुम्हाला दाखवते त्याच्यात बघून घेऊ आपण. ठीक आहे. बघा आता हे वरद देशपांडे सरांच्या पुस्तकातली माहिती आहे. बघा आणि नीट ऐका, महत्त्वाचं आहे हे. बघा 1861च्या
भारतीय काउन्सिल कायदा, हे बघा 1858च्या कायद्यान्वये इंग्लंडमधील शासनात बदल झाले होते, परंतु भारतीय प्रशासनात कोणतेही परिवर्तन करण्यात आले नाही. मेन मुद्दा कळाला तुम्हाला की 1858चा जो कायदा करण्यात आला त्यामुळे काय झालं, इंग्लंडमधील शासनात तर बदल झाला, परंतु प्रशासनात, भारतीय प्रशासनात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. परिणामी काय झालं, शासनाला प्रचंड संघर्ष व जनविरोधाला तोंड द्यावे लागले. यानुसार ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्यातील वैचारिक आदान प्रदानानंतर 1861 मध्ये पहिला भारतीय काउन्सिल कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये एक कायदे तज्ज्ञ म्हणून 5व्या सदस्याची नियुक्ती करण्यात आली. नीट लक्षात ठेवा की व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये एक कायदा तज्ज्ञ म्हणून 5व्या सदस्याची नियुक्ती कोणत्या कायद्याने करण्यात आली, तर 1861च्या कायद्यानुसार. कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. तसेच व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये काही अशासकीय सदस्य नामनिर्देशित करावे असे तरतूद देखील करण्यात आली. 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियालाचे महाराज, सर दिनकरराव या 3 भारतीयांना नामनिर्देशित केले. आता पुढचा पॉईंट बघा. मुंबई व मद्रास या प्रांतांना कायदा तयार करण्याचा अधिकार बहाल करून विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. आता बघा, मुंबई व मद्रास या प्रांतांना कायदा तयार करण्याचा अधिकार बहाल तर केला, पण त्यांनी केलेल्या कायद्यांसाठी गव्हर्नर जनरलची संमती बंधनकारक होती. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. जिथे मल्टिपल स्टेटमेंट देऊ शकतात तिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आता हे पेन्सिलमध्ये जे लिहिलंय आणि इकडे मी जे एक्स्ट्रा माहिती चिटकवली ती आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातली आहे. पुढे बघा. मुंबई व मद्रास या प्रांतांना कायदा तयार करण्याचा अधिकार बहाल करून विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. 1833च्या कायद्याने हे अधिकार काढून घेण्यात आले. खूप महत्त्वाचे आहे की कोणत्या कायद्याने हे अधिकार काढून घेण्यात आले होते आणि कोणत्या कायद्याने हे अधिकार पुन्हा बहाल करण्यात आले, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 1833च्या कायद्याने हे अधिकार काढून घेण्यात आले होते आणि 1861च्या कायद्याने ते पुन्हा बहाल करण्यात आले. पुढे बघा. यानुसार अशी प्रांतीय कायदे मंडळे बंगाल, बिहार, पंजाबमध्ये स्थापन करण्यात आली. बंगाल 1862, बिहार 1886 आणि पंजाबमध्ये 1897 मध्ये स्थापन करण्यात आली. पुढे बघा. केंद्रीय कायदे मंडळाच्या सदस्यांची संख्या किमान 6 व कमाल 12 एवढी निश्चित करण्यात आली. यांना व्हाईसरॉय नामनिर्देशित करत असे व त्यांचा कार्यकाळ 2 वर्षे होता. किमान 6 व कमाल 12 आणि कार्यकाळ 2 वर्षे आणि व्हाईसरॉय नामनिर्देशित करत असे. ठीक आहे. कॅनिंगने 1859 मध्ये खातेनिहाय पद्धतीला मान्यता दिली व प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनवण्यात आले. अशा पद्धतीने भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला. ठीक आहे. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. व्हाईसरॉयला आणीबाणीच्या स्थितीत कायदे मंडळाच्या परवानगीशिवाय अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला व त्याचा महत्तम कालावधी 6 महिने होता. आता बघा, ही बाकीचे जे मी पॉइंट्स लिहिले आहेत रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून. कार्यकारी मंडळाचे कामकाज सोयीने चालण्यासाठी पोर्टफोलिओ पद्धत लागू करण्यात आली. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. पोर्टफोलिओ पद्धत लागू करण्यात आली. अशा रीतीने या कायद्याने भारतात कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला गेला. असे जर शब्द वेगळे आले तर ते उत्तर तुम्हाला टॅकल झाले पाहिजे. त्यापैकी किमान निम्मे सदस्य गैरशासकीय म्हणजे नॉन ऑफिशियल्स असतील. त्यामध्ये भारतीय सदस्य घेण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली नव्हती. मला हे तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला वाटेल अरे त्यांची नावं तर होती, मग आपल्याला वाटू शकतं की तशी पद्धत असेल म्हणून तर मग त्यांनी घेतले असतील ना, असं. तर तसं काही नव्हतं. म्हणून हा पॉईंट नीट लक्षात ठेवा की कायद्यात तशी तरतूद नव्हती, मात्र प्रत्यक्षात काही उच्च दर्जाच्या भारतीयांना देण्यात आल्या होत्या त्या जागा. ठीक आहे. प्रांतामध्ये अतिरिक्त सदस्यांची संख्या 4 ते 8 इतकी निश्चित करण्यात आली होती. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपलं इथेच समाप्त होतं. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.